मातीच्या डंपरखाली एक तरुण चिरडला गेल्याने संतप्त नागरिकांनी पैलाड भागातील शनीपेठ येथे रास्ता रोको आंदोलन केले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षपणामुळे धुळे चोपडा रस्त्यावर भरपूर अतिक्रमणे झाल्याने अनेक वेळा अपघात होत आहेत. 13 फेब्रुवारी रोजी दुपारी पैलाड भागात शनीपेठमध्ये धुळे चोपडा रस्त्यावर मातीने भरलेल्या डंपर क्रमांक MH48 AG 8307 खाली ताडेपुरा येथील 30 वर्षीय जितेंद्र अरुण चव्हाण तरुण चिरडला गेला. त्याच्या पोटाला गंभीर जखम झाली आहे. संतप्त नागरिकांनी घटनास्थळी रास्ता रोको केले. दरम्यान RK नगर पासून तर पैलाड भागातील स्मशानभूमी आणि टाकरखेडा रस्ता पूर्णपणे अतिक्रमणांनी व्यापला आहे. त्यामुळे दररोज अपघात होत आहेत. अमळनेर शहरातील उच्चभ्रू समजले जाणाऱ्या RK नगर भागात बनावट देशी विदेशी दारू निर्मिती करण्याचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी उद्ध्वस्त केला आहे. 12 फेब्रुवारी रोजी रात्री 9:10 हा छापा टाकून बनावट दारू निर्मिती करणाऱ्यांची झोप राज्य उत्पादन शुल्क विभागाने उडवली आहे. या प्रकरणात 3,01,735 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विभागाचे निरीक्षक GS मोरे आणि पथकास मिळालेल्या माहितीनुसार 12 रोजी मांडळ जवखेडा रस्त्यावर एका विहिरीजवळ भाऊलाल सुखदेव पारवे वय वर्ष 30 राहणार नवलनगर हा अवैधरित्या देशी विदेशी दारू वाहतूक करताना आढळून आला. त्याची अधिक चौकशी केली असता अमळनेर शहरातील RK नगरमधील 46 वर्षीय दिनेश प्रभाकर खांबायत हा देशी विदेशी दारू निर्मिती करतो असे समजताच GK मोरे यांच्या समवेत निरीक्षक मोमीन, विपुल राजपूत, दिनेश पाटील, भूषण परदेशी, सुषमा सुलताने यांनी रात्री 9:10 RK नगरमध्ये छापा टाकला असता त्यांना 10,560 रुपयांच्या 48 विदेशी बाटल्या, 1,210 रुपये किमतीच्या 610 नग देशी दारूच्या बाटल्या, 4,000 रुपयांचा एक सीलबंद बॉक्स, 45,000 रुपयांचे देशी दारू निर्मितीचे भरलेले 100 लिटर ब्लेडचा ड्रम, 47,250 रुपयांचा 150 लिटरचे देशी दारू निर्मितीचे ब्लेडचे कॅन, 25,000 रुपयांचे सील बंद करण्याचे मशीन, 30,550 रुपयांचे विदेशी दारू तयार करण्याचे ब्लेड, 50,000 रुपयांची मोटरसायकल तसेच दारू वाहतूक करताना आढळून आलेली 85,000 रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक MH18 CG 1549 यासह बूच खाली बाटल्या असे एकूण 3,01,735 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास GS मोरे करीत आहेत. अमळनेर तालुक्यात ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने दुहेरी लाभ तथा आधार दिला असून सुमारे 39,541 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 19,80,00,000 तर मिळालेच, परंतु त्यांचा खरीप हंगाम वाया गेला असल्याने रब्बी हंगामात बियाणे खरेदीसाठी हेक्टरी 10,000 मंजूर केले असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली. गेल्या वर्षी 30 व 31 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीसह वादळी वाऱ्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाल्याने आमदार अनिल पाटील यांनी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्याने तातडीने पंचनामे झाले होते. त्या केलेल्या पंचनाम्याच्या नंतर आमदारांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर 19,80,00,000 रुपये रक्कम पीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून प्राप्त झालेली आहे. यासोबतच ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी मदत म्हणून बियाणे खरेदी करण्यासाठी हेक्टरी 10,000 रुपये सुद्धा शासनाने यावेळी मंजूर केले असून शेतकऱ्यांना आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे दुहेरी लाभ मिळाला आहे. यामुळे अमळनेर तालुक्यात शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरच्या 19,80,00,000 रकमेसाठी KYC करणे बंधनकारक नसून शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॉक क्रमांकानुसार ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी ॲग्रीस्टॉक नोंदणी करून ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांना द्यावी, जेणेकरून लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यावर रक्कम पडेल. दरम्यान शासनाने वेळोवेळी ॲग्रोस्टॅक क्रमांक काढण्यासाठी जो आग्रह केला त्याचा फायदा शेतकऱ्यांना आज तात्काळ मिळाला असून
शेतकऱ्यांना KYC करण्यासाठी सुविधा केंद्रावर वारंवार जाण्याची गरज नाही. ॲग्रीस्टॅग क्रमांक काढण्यासाठी अमळनेर तहसीलदार यांनी योग्य ते नियोजन केले. त्यामुळेच हा पैसा विना KYC शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट ॲग्रीस्टॉक क्रमांकानुसार पडल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगत तहसीलदारांचे अभिनंदन केले आहे. वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून व बतावणी करून त्यांचे दागिने लंपास करणाऱ्या चोपडा तालुक्यातील वटार येथील महिलेस अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. 31 जानेवारी रोजी 76 वर्षीय सिंधुबाई संतोष चव्हाण राहणार अजंदे तालुका शिंदखेडा ही महिला जळगाव जाण्यासाठी अमळनेरला दुपारी 12 वाजता पोहोचली. तिच्याजवळ एक अनोळखी महिला येऊन तिला जबरदस्ती फुटाणे खायला देत होती. ती जबरदस्तीने 100 रुपये मागत होती. तिच्या मागे मागे फिरून सिंधुबाईला बस स्थानक बाहेर रस्ता ओलांडून मेडिकलवर घेऊन गेली. तेथे गेल्यावर तिच्या पाठीवरती हात ठेवून तुझी माळ छान आहे, ती मला फोटो काढायला दे म्हणून मागितली आणि सिंधुबाईने माळ काढून दिली. फोटो काढण्यासाठी ती माळ घेऊन गेली तर परत आलीच नाही. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी शोध पथकाला आरोपी शोधण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, निलेश मोरे यांनी तांत्रिक विश्लेषण करून CCTV फुटेजच्या आधारे आरोपी महिलेचा शोध घेतला असता ती वटार तालुका चोपडा येथील रहिवासी आशाबाई बाळू तायडे वय वर्ष 63 ही असल्याचे समजले. पोलिसांनी तिला 13 रोजी अटक केली आहे. अमळनेर तालुक्यातील चांदणी कुऱ्हे खुर्द येथील नवल उखा धनगर या शेतकऱ्याच्या शेतातील पाईप आणि पाण्याची मोटर अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 10 फेब्रुवारी रोजी सकाळी शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीला लावलेला पाईप दिसून आला नाही. तसेच 15,000 रुपये किमतीची 5 अश्वशक्तीची एक मोटर, 10,000 रुपये किमतीची 3 अश्वशक्तीची एक मोटर, तसेच बाजूच्या शेतातली सुरेश राजराम पाटील यांच्या शेतातील 3 अश्वशक्तीची जलपरी अशा एकूण 30,000 रुपये किमतीच्या मोटरी आढळून आल्या नाहीत. त्या चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत करीत आहेत.